कुणी सांगत होतं की आयफोनसाठी असं केलं, तर कुणी सांगत होतं की मोबाईलच्या थकलेल्या हप्त्यांसाठी असं केलं. आता असं ऐकू येते की गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद, मोबाईलचे थकलेले हप्ते आणि दैनंदिन खर्चांच्या कारणावरून तरुणाचे आपल्या वडिलांशी मतभेद सुरू होते. याच रागाच्या भरात तो ह्या घटनास्थळी पोहोचला. आई त्याला समजावत होती की बाळा, तुझे पप्पांसोबतचे वाद आहेत ना, हे बघ, मी आता हा मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते आणि तुझ्यासोबत येते, पण तू मला सोडून जाऊ नकोस. घटनास्थळी वडील पोहोचले. त्यांनी हक्काने त्याचा हात धरून ओढण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर ही घटना घडून आली. तर माझा बाळ गेला असं म्हणत आईने देखील त्यांच्या पाठोपाठ उडी घेतली. हीच आपल्या मिडल क्लासची सर्वात मोठी प्रॉब्लेम आहे का? साधे चाराने कमवायची अक्कल नसली तरीही जो व्यक्ती घरातील सर्वांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी साधी चप्पल घेत नाही, कपडे घेत नाही, रिकामटेकड्या कामांसाठी अडीअडचण करतो, तोच व्यक्ती सर्वांच्या नजरेत एखाद्या विलेनसारखा खटकू लागतो. त्याच्याप्रती सर्वांच्या मनामध्ये अशी ईर्ष्या भरलेली असते की अगदी जग सोडून जरी जात असले तरी त्या व्यक्तीचा हात पकडून त्याला आपल्या सोबत घेऊन जायची तयारी लोकांची असते.